मित्रांनो, वारीमध्ये अनेक वारकरी भेटतात, पण आमच्या नजरेत भरला एक वेगळाच वारकरी आणि त्यांनी चक्क तुकाराम मुंडे साहेब यांचा फोटो गळ्यामध्ये घातला होता. तर या मागचं नेमकं कारण काय आहे, स्टोरी काय आहे तेच जाणून घेऊया. आणि आपल्या प्रतिनिधी नाना त्यांच्याशी बातचीत करत आहेत. नेमकं या मागचं कारण काय आहे ते जाणून घेऊया. तर पहा. आणि कुठून कोणतं गाव आहे? मी शिवाजी कर्णा कोळी, सोलापूरला आलो. शिवणी माझं गाव आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात शिवणी गाव आहे माझं. पण मुंडे साहेबांचं हे चित्र लावून का फिरतात ते? मी मुंडे साहेबांचं चित्र यासाठी लावले, आत्तापर्यंत कोणी याच्यावर लक्ष नाही. मावा गुटखा लोकांनी इकले, लोक मरायला लागले. आणि ही जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी वाचली पाहिजे. हे मुंडे साहेब जर राहिले तर ही तरुण पिढी हमखास वाचेल आणि आपला महाराष्ट्र सक्षम होईल. तुम्हाला त्यासाठी मला माझं तुकाराम मुंडे साहेब आले असते, मला कॅन्सर झालं नसतं. मला कॅन्सर झाला 4 वर्षापूर्वी, मला कॅन्सर झाला. पण आता त्यांची परत बदली झाली, काय सांगाल? म्हणजे सातत्य तरी त्यासाठी आपण उठाव करावा असं मला वाटतंय. लोकांनी जनतेनं उठाव करावा, किंवा त्यांना घ्यावं. असा माणूस या महाराष्ट्राला पाहिजे. काय लोकांनी, आपण जर बघितलं तर आपल्याकडे गुटखा तंबाखू बंद आहे, तरी लोक खातात. खाऊन तरी तोंड सडले ना लोकांनी. तरुण पिढी ह्यातच बरबाद झाली हो. तरुणाला बरबाद व्हायचं नसेल तर मुंडे साहेब पाहिजे. मी सोलापूरला आलो. शिवणी गाव आहे माझं, उत्तर सोलापूर तालुक्यात. हा, ते पंढरपूर पर्यंतच असणार का हे? नाही मी पंढरपूर झालो. मी आजारी माणूस आहे. मी इथून मागायला आलो. मध्ये आधी जाणार पण